नमस्कार. ठरलं तर मग ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत इथे सायलीला भेटण्यासाठी प्रतिमा आलेली असते आणि प्रतिमाला पाहिल्यावरती खूप खुश होते आणि म्हणते की बाबांची काही खबर कळली की बाबांची फोन वगैरे काही आला की नाही. तर ती सांगू लागते, हो एकदम छान आहे तुझे बाबा, पण मी एक कामासाठी इथे आले आहे. मी आज देवी आईच्या दर्शनाला गेले होते, तिकडनं थेट इकडे आले आणि तुमच्या दोघींनाही हळद कुंकू आणि ओटी भरावी म्हणून मी तुम्हालाही आशीर्वाद देवी आईचा घेऊन आले, असं म्हणत प्रतिमा मग दोघींचीही ओटी भरू लागते. कल्पना आणि सायली दोघींनाही ती हळदी कुंकू लावते. छान दोघींची ओटी भरल्या जाते आणि छान सुवासिनीचे वाण त्या दोघींना दिले जातात. त्या दोघीही ते वाण घेतात आणि मग देवांच्या चरणापासून नेऊन ते वाण ठेवतात, देवांचं दर्शन घेतात. सगळं काही आनंद नांदो अशी इच्छा त्या देवाकडे व्यक्त केली जाते. मात्र काय झालं आहे की आपण पाहू शकतो सुवासिनींच्या वाणामध्ये दोन काय म्हणतात गजरे आणलेली होती. ते गजरे असतात सायलीच्या फुलांचे. त्याचा तो वास आता इतका सुंदर सुगंध इथे पसरलेला असतो, ते छान मंगलमय वातावरण असतं. तर त्याच वेळेला आपला अर्जुन हा फोटो वगैरे काढू लागतो की तुमची छान सेल्फी मी घेतो, तुम्ही छान उभ्या राहा. तर सायली आणि कल्पना दोघीजणी उभ्या राहतात. तर काय झालं आहे की इथे आपल्या अर्जुनला शिंका सुटल्या आहेत. तर त्याचं कारण म्हणजे सायलीची फुलं. या फुलांची ॲलर्जी आहे अर्जुनला, त्याच्यामुळे त्याला इतका शिंका येतो आहे, बापरे त्याला काही केलं श्वासही घेता येत नसतो. मग तो दाराजवळ लांब जाऊन उभा राहतो. पण आता सायलीला काय झालं आहे, सायली पण तशीच शिंकू लागली आहे. कुणाला काही कळेना सायलीचं काय करावं, सायलीचं जीव कासावीस होऊ लागला आहे. पहिल्यांदाच तिला असं झालं आहे की इतके शिंका येत आहेत आणि थांबायलाच तयार नाही. मग सगळेजण काळजीत पडतात. आता काय करावं काही कळेना. मग आपण पाहू शकतो अर्जुन लगेच फोन करून डॉक्टरांशी या विषयावरती बोलतो असं म्हणत तो कॉल करू लागतो. इथे मात्र काय करावं काही कळेना. कल्पना म्हणते बहुतेक इथल्या धुळीमुळे ॲलर्जी झाली असेल. तर विमलला मग ती कपडे घेऊन जरा झाडपूस करायला पाठवते. विमल मग सगळं झाडून पुसून वगैरे काढते, तरी पण काही केल्या बंद होईना शिंका. मग काय करावं पुन्हा एकदा अर्जुन म्हणतो की तिला काढा किंवा गरम पाणी वगैरे देऊन पाहिलं, तर तेही करून पाहिलं कल्पनाने, तरीही शिंका जाईना. मग परत एकदा अश्विनला कॉल केला जातो. अश्विन मग त्यांना म्हणू लागतो की तिला गरम पाण्याची वाफ द्या हवं. तर मग वाफ दिल्यावर तरी बरं वाटू शकतं का? तर काही मग सांगता येत नाही, पण मी थोड्या वेळात येतो, तोपर्यंत तुम्ही तिला शिंका बंद करण्यासाठी वाफ द्या असं म्हटलं जातं. तर सगळेजण फार काळजीत सायलीला शिंकून पोटात दुखायला झालं. तिची ती अवस्था पाहून अर्जुनचे पण जीव कासावीस व्हायला लागलेला असतो. तरी ती सायलीला कल्पना आणि प्रतिमा दोघीही वाफ देण्यासाठी घेऊन जातात किचनकडे. आता किचनमध्ये गरम पाणी केलं जातं, त्यात मग वाफेचं हे टाकलं जातं आणि गरम पाण्याची वाफ घेऊन आपल्या सायलीला बरं वाटेल असं वाटलं होतं. पण तरीही शिंका थांबायलाच तयार नाही. खूप सगळेजण काळजीत आहे. हे असं कसं झालं आहे, काय होतं आहे, कुणाला काही कळेना. सगळेजण चिंतेत काळजीत. आपण इकडे पाहू शकतो जेलमध्ये आता जे औषध घेतलं होतं ना प्रियाने, त्या औषधाची प्रक्रिया चालू झालेली आहे. त्या औषधामुळे तिला आता पोटदुखी चालू झाली आहे. अगदी इतकं पोट दुखते की तिला काही केल्या सुचेच ना काय करावं, इतकं पोट दुखतं बापरे. त्याच वेळेला डॉक्टर येतात. डॉक्टर तिचं चेकअप करतात. डॉक्टरांना सांगू लागते की प्लीज माझ्या बाळाला वाचव, माझ्या बाळाला काही झालं नाही पाहिजे, मला काहीही झालं तरी चालेल पण माझं बाळ वाचलं पाहिजे. तरी तिची चेकअप वगैरे केल्यावरती इथे आता काहीच कळत नाही. सोनोग्राफी आणि ॲडमिट करण्यापलीकडे काहीच पर्याय उरला नाही आहे असं म्हणत डॉक्टर आता तिला हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलाइज करायचं ठरवतात. दुसरीकडे मात्र आपण पाहू शकतो की सायलीला बरंच वाटत नसतं, काही करावं काही कळेच ना. मग आता सगळेजण काळजीत असतात. सायलीची ही अवस्था पाहून पुन्हा एकदा अर्जुन अश्विनला कॉल करतो आणि मग लवकर ये म्हणतो आहे, कारण शिंका काही केल्या थांबत नाही. अश्विन म्हणतो की मी अर्धा तासात पोचेलच, तोपर्यंत तुम्ही काहीतरी करा आणि मग मी तुम्हाला आल्यावर बघतो. तरी ते अश्विन अर्धा तासाने येणार म्हटल्यावर काय करावं काही कळेना. बिचारी आपली सायली शिंकून बिचारी इतकी कासवीस झाली, तिची ती अवस्था अर्जुनला पाहावे ना. अर्जुन आईला म्हणतो की मम्मा तुम्ही दोघीजणी ते गजरे काढून बाजूला ठेवता का, मला तिकडे यायचे सायलीकडे, सायलीला किती त्रास होते बघा ना. तर मग आता गजरे वगैरे काढून ठेवले. अर्जुन त्यांच्याजवळ उभा राहिला, त्यांची चौकशी करू लागला. पण आता काय झालं आहे की गजरा काढल्यावर थोड्या वेळातच सायलीला बरं वाटू लागलेलं असतं. सायलीच्या शिंका बंद झाल्या हे पाहिल्यावरती सायलीलाच आश्चर्य वाटतं, असं कसं घडले. तर सगळेजण हसू लागतात. अरे देवा, आपल्या अर्जुनला ॲलर्जी तशीच बाळाला पण ॲलर्जी बहुतेक, त्याच्यामुळेच हे थांबले शिंका. काय झालं आता तितक्यात ना घाईघाईने चैतन्य आलं आहे. चैतन्याने एक बातमी आणली. ती बातमी अशी आहे की प्रिया जेलमधनं बाहेर सुटली. ही गोष्ट कळताच सगळ्यांना शॉक बसला आहे. काय कसं
कुणाला काहीच माहीत नाही. आता इथे डॉक्टर चेकअप वगैरे केल्यावर जेलरांना सांगू लागतात की 2 हप्ते 2 आठवडे तरी तिला इथे ठेवावं लागेल. ती प्रेग्नेंट आहे, तिच्या बाळाला काही होऊ नये, तिची काळजीपोटी तिला हळूहळू औषध द्यावं लागेल, जास्त स्ट्रॉंग डोस देता येणार नाही आहे. हे कळल्यावरती पोलीस पण विचारात पडतात की आता 2 आठवडे, मग ठीक आहे आता ठेवावं तर लागणार आहे. सगळेजण गेल्यानंतर जी ती हवालदारबाई आहे ती मॅनेज केली आहे प्रियाने तिच्या मदतीने. आता तिथे ती भेटायला श्वेता आलेली असते. श्वेता आता आश्रमात काय काय घडलं आहे ते सगळं काही सांगू लागते. सगळे धागे दोरे सगळं काही आता आपल्या सायलीच्या हातात देण्यात आले. मी ना रात्रभर तिथे निरीक्षण केलं. एक नवीनच मुलगी आली आहे 2-3 दिवसापूर्वी. ती मुलगी पूर्ण म्हणजे इथे आश्रमामध्ये काय चालले काय नाही तिकडे पाहणी करत असते. तिच्याकडे एक मोबाईल देखील आहे. ती मोबाईलवरनं कोणाला तरी काहीतरी माहिती पुरवते. आता हा तिसरा व्यक्ती कोण आला आहे जो सायलीच्या आणि आश्रमाच्या जीवावर उठला आहे. नवीनच आता वारे आता तिथे व्हायला लागले. हे इतके सारे दुश्मन असतानाही आणखीन वेगळाच एक दुश्मन निर्माण झालेला आहे. तो कोण? आता हा जो क्वेश्चन मार्क आहे तो प्रियासमोर पण उभा आहे, आपल्यासमोर पण उभा आहे. तर आपण पाहू शकतो इतकी छान माहिती आता श्वेताने पुरवल्याबद्दल तिला शाबासकी देण्यात येते प्रियाकडनं. आणि पुढे आता आणखी अलर्ट राहा, लक्ष ठेवा असंही सांगण्यात आले. तर आता प्रिया नाटक करून का होईना नेहमीप्रमाणे जेलमधनं थोड्या दिवसासाठी हॉस्पिटलमध्ये पोचली. ही गोष्ट ज्यावेळेला चैतन्य सांगतो चैतन्याला शॉकच बसतो. कारण तो एका क्लायंटला सोडवण्यासाठी तिकडे गेलेला होता. तिकडे गेल्यानंतर त्याने पाहिलं की प्रियाला ॲम्ब्युलन्समध्ये स्ट्रेचरवरती घेऊन चालले होते. मग त्यांनी विचारलं की ह्या कैद्याला काय झालं आहे, तर कैदी प्रेग्नंट आहे, उलट्या पण होत आहे, पोट पण दुखते आहे, त्याला हॉस्पिटलमध्ये न्यावे लागते असं सांगून तिला माझ्यासमोरूनच हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. आणि 2-3 हप्ते तरी ती तिथेच राहणार आहे हॉस्पिटलमध्ये. ही गोष्ट कळल्यावर मला सगळ्यात मोठं शॉक बसलं. मी इकडे लगेच तातडीने सांगायला लागले. सगळेजण म्हणतात की आता तिने तिथून पळ काढली, नेहमीप्रमाणे तिचं डोकं चालवलं, जेलमधनं बाहेर आली. आता ही कायमची बाहेर येईल का असा प्रश्न कल्पनाने विचारला. तर तो म्हणतो नाही, थोड्या दिवसापुरतीच, पण तिच्यावर लक्ष ठेवायला हवं. ही गोष्ट आता अश्विनला कळायला नको. पण नेमकं काय झालं, अश्विननी ती ऐकली. अश्विन म्हणतो तू सांगणार नव्हतास पण मी ऐकलं, मला त्या मुलीशी काही घेणं देणं नाही, मला काही फरक पडत नाही ती कुठे आहे आणि कुठे नाही असं म्हणत त्याला वाईट वाटतं. खरं तर तो त्याच्या खोलीत निघून गेलेला आहे. मात्र आपण इकडे पाहू शकतो की पुन्हा एकदा प्रिया नावाचं सावट आपल्या घरावर आलेलं आहे. हे गोष्टीचं टेन्शन सगळ्यांच्या चेहऱ्यावर जाणवत आहे. तर आता इथे सचिन भेटायला आलेला आहे. त्यांनी एक माणूस आणला आहे. त्या माणसाचा वापर करून आपण आश्रमावरती संकट आणायचे. काय तर आश्रमात कुठलीही नवीन मुलगी आली की त्या मुलीला माझीच नातेवाईक आहे, माझीच मुलगी आहे असं म्हणून तिथून सोडवायचं आणि ती बाहेर जाऊन विकायचं. हा जो प्लॅन आहे त्या प्लॅनमध्ये हा नवीन व्यक्ती साथ देणार. मी छान ॲक्टिंग करेल, तुमची छान मदत करेल असंही तो माणूस म्हणतो. पण आपली प्रिया म्हणते की सायली अर्जुन फारच डॅम्बिस आहे, ते कुणाच्या हाती अशी मुलगी देणार नाही, ते खूप हुशार लोक आहे, तर त्यांच्यासाठी मुरलेला असा व्यक्ती लागेल, अजिबात तिथे खचता कामा नये. तर तो व्यक्ती म्हणतो की हो मी पूर्णपणे तुम्हाला मदत करेल, काळजी करू नका, तुम्हाला हवं तसं मी करेल. तर आपण इकडे पाहू शकतो जी नवीन मुलगी आली तिचा मोबाईल हरवला आहे. ती कासवीस झाली, मोबाईल शोधते, तिला तिचा मोबाईल भेटत नाही, ती चिडचिड करू लागली. त्याच वेळेला श्वेता बाहेरून येते आणि मग त्या मुलीला विचारते काय गं काय शोधतेस. तर ती मुलगी म्हणते काही नाही. तर त्या मुलीला इथे श्वेता म्हणू लागते की माझ्याकडे आहे तुझा मोबाईल. तर ती म्हणते तुझ्याकडे काय करतोय माझा फोन. खरं तर ह्या दोघीही आता एकत्र काम करणार टीम बनून, पण ह्या मुलीला पाठवले कोणी हे खरं तर श्वेताला शोधून काढायचे. इकडे आपण पाहू शकतो आश्रमात आणखी 2 मुली आलेल्या आहेत. त्या मुलींना काका घरी घेऊन आले. काका सांगतात की ह्या मुलींची काळजी घ्या, नवीनच आले आहे, त्यांची माहिती पण लिहून घ्यावी लागेल, सायलीला पण कळवावं लागेल. आता इथे जो प्लॅन शिजलेला आहे त्यानुसार आता नागराजला टीममध्ये घ्यायचं असेल तर त्यालाही आता मीटिंगसाठी इथे बोलवावं लागेल, त्यालाही असंच नाटक करून जेलमधनं बाहेर काढावं लागेल. अशी आता इथे तयारी चालू झालेली आहे. नागराज पण हॉस्पिटलमध्ये बहाणं करून येणार. आता पुढे आपल्याला हे पाहायला मिळते की त्या नवीन मुली आल्या आहेत त्यांची आणि आपल्या मधुभाऊंची ओळख घातली जाते. मधुभाऊ त्यांना काही प्रश्न विचारतात, त्यांची माहिती काढण्याचा प्रयत्न करतात. आता ह्या 2 नवीन मुली पण आल्या आहेत, त्या पण कुठून आल्या आहे, संकटावर संकट वाढतच चाललीत का. मला तर फार भीती वाटते. सायलीचं काय होणार, अर्जुनचं काय होणार, आश्रमाचं काय होणार. एवढे संकट, इतके संकट एखाद्यावरती यावे, बापरे. आता तर काही खरंच दिसत नाही मला. इतके सगळेजण एकत्र येऊन आपल्या सायली अर्जुनच्या जीवावर उठणार आहे. इतके संकट
इथे मात्र आपण पाहतोय की नवीन मुलगी आली, तिची काळजी घ्यायला हवी असं म्हणत इथे सायली श्वेताला सांगते की सगळे मुलींची काळजी घे, त्यांना आपलंसं कर, त्यांना काही कमी पडता कामा नये, त्यांना आपल्या घरात असल्यासारखं सेफ वाटलं पाहिजे. आणि श्वेता म्हणते हो हो ताई, तू जसं मला जीव लावला, जसं माझी काळजी घेतली तशी मी त्या मुलींची पण काळजी घेईल, अजिबात काळजी करू नको असं म्हणत श्वेता खरं तर आता हे सगळं काम आता ती प्रियासाठी करणार आहे. आता प्रियाला सगळी काय माहिती इत्तंभूत पुरवली जाणार. आता ह्या 2 ज्या नवीन मुली आल्या आहेत त्यातली एक मुलगी तरी प्रिया उचलण्याचा प्रयत्न करणार. आता ही जी चाहूल आली आपल्या आश्रमावरती, संकट आले, तर त्या संकटाला आपली सायली ओळखू शकेल का ह्या संकटात ते अडकल्या जाईल आणि त्यात ती भरभटली जाणार. त्यांच्या आयुष्याशी हे जे नवीन व्यक्ती आलेले खेळ खेळत आहे त्या खेळात अडकतील का आपल्या अर्जुन आणि सायली, का स्वतःचा जीव सावरतील. अगदी एक आपण म्हणतो ना, ते अजून अभिन्न आहे की त्यांना माहितीच नाही बाहेर काय चालले, तर हे सगळं आलेलं संकट ते कसे झेलणार हेही आपण पुढे जसं जसं दिवस जातील तसे आपण पुढे पाहणारच आहोत. पण हे जे संकट आहे हे एकदमच वेगळे, माझं तर डोकंही चालत नाही. नवीन नवीन व्यक्ती, नवीन नवीन दुश्मन आहे, ते सायली अर्जुनवरच्या जीवावर उठले. अगदी माहितीतले आपल्याला माहिती की प्रिया आहे, नागराज आहे, महिपत आहे, साक्षी आहे, सचिन आहे, पण आता हे जे 5वं कोणतरी व्यक्ती आलं आहे, तो व्यक्ती असेल तरी कोण, हा जो प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर प्रियालाही शोधायचे. नागराजला जेलमधनं काहीतरी बहाण्याने करून हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. आता प्रिया आणि नागराज तिथे भेटले, तिथे प्लॅन सुरू झालेला आहे. आता हे जे प्लॅन सुरू झाले त्यानुसार सगळ्यात पहिला वार हा सायली आणि आश्रमावरती करायचं आहे. आश्रमावरती आलेले हे संकट सायलीवरती आपण कसं लोटायचं हा विचार प्रिया करत आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टीत आपली प्रिया सायली अडकली जाईल का? चला तर मग पुढे जे काय होईल ते पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटूया. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब कराल तुम्ही सगळेजण विसरताय. बेल आयकॉनची घंटी वाजवा म्हणजे चॅनल सबस्क्राईब होईल. पुढे येणारे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरच पोचेल. आणि आत्ता घेऊ आपण छोटीशी विश्रांती, पण कमेंटमध्ये नक्की सांगा हां, तुम्हाला काय वाटते सायलीवरती आलेले हे संकट कोणी आणलेलं असणार, नवीनच व्यक्ती कोण असेल? आपण पुन्हा भेटूया. धन्यवाद.